जाणून घेऊयात या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये। महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत जिल्हा परिषद सेस 2023-24 अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनाद्वारे ही पिठाची चक्की योजना राबवली जाणार आहे। पिठाची चक्की योजनेसह महिलांना पिको व फॉल या मशीनसाठी देखील अर्ज करता येणार आहे। तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर 22 फेब्रुवारी 2024 च्या आत महिला व बाल कल्याण विभाग बुलढाणा या कार्यालयात तुमचे अर्ज सादर करून द्या, जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकेल। आता कोणाला या योजनेचा लाभ मिळणार आहे तर पिठाची चक्की या योजनेसाठी केवळ अपंग महिला व मुली या योजनेसाठी अर्ज करू शकतात, तर पिको व फॉल मशीनसाठी इतर महिला देखील अर्ज करू शकणार आहेत। अर्जदाराने दिनांक 9 फेब्रुवारी 2024 ते 22 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये त्यांचे अर्ज सादर करायचे आहेत। योजनेसाठी लागणारा अर्ज आणि सर्व कागदपत्रे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता। या अर्जाचा नमुना तुम्ही बघू शकता की कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत आणि अर्जाचा नमुना कसा आहे। अर्जासोबत शौचालयाबाबतचा ग्रामसेवक यांचा दाखला, पंचायत समिती विस्तार अधिकारी यांचे प्रमाणपत्र, गटविकास अधिकारी यांचा अभिप्राय प्रमाणपत्र, ही सर्व कागदपत्रे असलेली ही PDF या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्या संदर्भात तुम्हाला कल्पना येईल की या अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे द्यावी लागतात। दिनांक 23/2/2024 रोजी अर्जासह विहित नमुन्यातील सॉफ्ट कॉपी व हार्ड कॉपी संबंधित कार्यालयात सादर करावी, जेणेकरून या योजनेचा लाभ तुम्हाला मिळू शकेल। योजनेच्या जर अटी म्हणाल तर अशा आहे, एका अर्जदारास एकाच योजनेसाठी अर्ज करता येणार आहे। तहसीलदार यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र अर्जदारास लागणार आहे। केवळ ग्रामीण भागातील अर्जदारच या योजनेसाठी अर्ज करू शकतात। अर्जदाराचे वय हे अर्ज करतेवेळी 17 पेक्षा कमी नसावं आणि 45 पेक्षा जास्त नसावं। अर्जदाराने यापूर्वी या योजनेचा 5 वर्षाच्या आत लाभ घेतलेला नसावा। अर्जदाराच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय किंवा निमशासकीय सेवेत नसावी। अर्जदारासोबत आता जो अर्ज सादर करायचा आहे त्या अर्जासोबत जी कागदपत्रे जोडायची आहेत ती अशी आहेत: अर्जदाराचा वयाचा दाखला किंवा TC ची छायांकित प्रत, अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला, आधार कार्डची छायांकित प्रत, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक बिलाची छायांकित प्रत इत्यादी कागदपत्रे अर्ज सादर करताना जोडावी लागणार आहे। तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर शेवट दिनांकाच्या आत तुमचा अर्ज सादर करून द्या। धन्यवाद।